नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आकाश सक्सेस अकॅडमीमध्ये आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत। आज आपण मागील वर्षी पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिकांमध्ये जे प्रश्न खूप अवघड विचारले होते ते आपण अगदी सोप्या पद्धतीने बघणार आहोत। मागे तुम्हाला पहिला प्रश्न दिसतच असेल, तो आता आपण सॉल्व्ह करूया। 130 अधिक 142 अधिक 156 अधिक 172 अधिक 190। आता हा जर प्रश्न तुम्ही बघितला तर बरेच विद्यार्थी लसावी पद्धतीने याचं सोल्युशन करतील, पण आपल्याला लसावी पद्धतीने बघायचं नाहीये। मग काय करायचं तर लक्ष द्या, इथे तुम्हाला एक पॅटर्न दिसेल। काय पॅटर्न? 1/30। 30 म्हणजे काय रे तर 5 गुणिले 6, 5 30 अधिक 42 कसे आले 6 गुणिले 7, 6 7 42 पुढे अधिक 156 कसे आले 7 गुणिले 8, 7 8 56। 72 कसे आले 8 गुणिले 9, 8 9 72 आणि पुढे काय 190 म्हणजे 90 कसे 9 गुणिले 10, 9 10 90। ठीक आहे, आता असं केल्यानंतर पुढे काय करायचं? सगळ्यात पहिलं पद काय रे 1/5। मी 1/5 लिहून घेतले। त्याच्यानंतर सगळ्यात शेवटचं पद कोणतं आहे माझं 1/10। ठीक आहे, मी 1/10 लिहिले आणि ह्या दोघांची करायची वजाबाकी। आता तुम्ही म्हणाल सर इथे वजाबाकीच का करायची? वरती तर सगळे प्लसचे चिन्ह आहे, मग आपण इथे मायनस का करतोय? तर ही ट्रिक आहे। ठीक आहे, लवकरात लवकर आपल्याला आन्सर काढायचा आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला एकदम शॉर्ट ट्रिक सांगतोय। पहिलं पद घेतलं 1/5, शेवटचं पद घेतलं 1/10, त्यांच्या दोघांची वजाबाकी। पुढे हा एक कंपल्सरी घ्यायचाच अंशस्थानी छेद। आता इथे काय करायचं? या दोन संख्या आहे 5 आणि 6, यांचा गुणाकार किती आला 30। इथे कोणत्या संख्या आहे 6 आणि 7, यांचा गुणाकार 42। सेम तसंच 7 8 56, 8 9 72, 9 10 90। यांच्या सगळ्यांमध्ये कितीचा फरक आहे रे? 5 आणि 6 मध्ये 1 चा फरक आहे। 6 तून 5 गेला 1, 7 तून 6 गेले 1, 8 तून 7 गेला 1, 9 तून 8 गेला 1 आणि 10 मधून पण 9 गेला 1। सगळीकडे 1 चा फरक होता, त्याच्यामुळे मी इथे 1 घेतला। आता पुढे 1/1 म्हणजेच किती? एकच, आणि एकाने कोणत्याही संख्येला गुणलं तर उत्तर काय येतं? तीच संख्या। मग 1/5 वजा 1/10। आता यांची वजाबाकी आपल्याला माहिती आहे, जेव्हा आपण अपूर्णांकांची बेरीज किंवा वजाबाकी करतो तेव्हा सगळ्यात आधी आपण काय करतो? छेद समान करतो। मग याचा लसावी किती आला 10, 5 आणि 10 चा लसावी 10। ठीक आहे, मग आता इथे खाली 5 आहे, आपल्याला याला 10 करायचंय। 10 करण्यासाठी मला 2 ने गुणावं लागेल। जर खाली 2 ने गुणलं तर वरती पण 2 ने गुणायचं, म्हणजे बे एक बे, वजाचं वजा चिन्ह। इथे ऑलरेडी 10 आहे, मग तिथे 1, म्हणजेच 2तून 1 गेला 1 आणि छेद 10। मग 1/10 म्हणजेच किती रे 0.1, आणि हेच तुमचं उत्तर आहे। समजलं? चला आता आपण पुढचा प्रश्न बघूया। ठीक आहे, मागे जो प्रश्न विचारला होता त्यात काय होता 1/5 गुणिले 6, नंतर 6 गुणिले 7, 7 गुणिले 8, 8 गुणिले 9, 9 गुणिले 10। म्हणजे ज्या छेदस्थानच्या संख्या होत्या त्याच्यात फक्त कितीचा फरक होता? 5 आणि 6 मध्ये 1 चा, 6 आणि 7 मध्ये 1 चा, 7 आणि 8 मध्ये 1 चा। आता मी जो पुढचा प्रश्न घेतलाय याच्यात जर तुम्ही बघितलं 1/3 गुणिले 7, 1/7 गुणिले 11, 1/11 गुणिले 15, 1/15 गुणिले 19 आणि 1/19 गुणिले 23। आता मागील वर्षी जो प्रश्न होता सेम ह्या वर्षी तो काही विचारणार नाही, एक लेवल नक्कीच अप करतील। मग ती एक लेवल अप केल्यानंतर प्रश्न कसा विचारला जाईल ते आपण आता बघूया। ठीक आहे, आता मी याच्यातला फरक वाढवलेला आहे। 3त किती मिळवलं तर 7 होतात 4, 7त किती मिळवलं तर 11 होतात 4, 11त किती मिळवलं तर 15 होतात 4, 15त किती मिळवलं तर 19 होतात 4, आणि 19 मध्ये किती मिळवलं तर 23 होतात 4। सगळीकडे फरक कितीचा आहे रे 4 4 चा। मी तुम्हाला ट्रिक काय सांगितली? पहिलं पद घ्यायचं, पहिलं पद कोणतं आपलं 1/3, शेवटचं पद घ्यायचं, शेवटचं पद काय 1/23, 1/23, यांची काय करायची वजाबाकी। ठीक आहे, म्हणून मी इथे वजाचं चिन्ह दिलं। त्यानंतर एक सगळीकडे अंशस्थानी आहे, मी एक अंशस्थानी घेतला तसाच। ठीक आहे, आता याच्यातला फरक कितीचा आहे? सगळीकडे 4 4 चा फरक आहे, म्हणून मी छेदस्थानी 4 घेतला। ठीक आहे, आता यांची वजाबाकी, छेद समान नाहीये तर आपल्याला काय पहिले छेद समान करावं लागतील, म्हणजेच त्यांचा लसावी घ्यायचा। आता 3 आणि 23, ठीक आहे, आपण डायरेक्ट तिरकस गुणाकार करू। 1/4 कंसात काय 23 1 23 वजा 3 1 3 आणि खाली छेदांचा गुणाकार 23 3 69
मग 1/4. 23 मधून 3 गेले 20, छेद किती 69. 4 1 4 आणि 4 5 20. उत्तर किती आलं रे 5/69. ठीक आहे. असे प्रश्न जर आले तर ह्याच मेथडने सॉल्व्ह करायचे आणि हीच शॉर्ट ट्रिक आहे. जर तुम्ही सगळ्यांचा लसावी काढत बसले गुणाकार करून तर खूप अवघड जाईल. त्याच्यामुळे एकदम तुम्हाला शॉर्ट ट्रिक सांगतोय आणि असे प्रश्न ह्याच मेथडने सॉल्व्ह करा. चला पुढचा प्रश्न आपण बघूया. इथे मी फळ्यावर 2 प्रश्न लिहिले. पहिला प्रश्न काय, कर्णित 15 अधिक कर्णित 11 छेदस्थानी कर्णित 15 वजा कर्णित 11 त्यांची बेरीज आहे. परत कर्णित 15 वजा कर्णित 11 छेदस्थानी कर्णित 15 अधिक कर्णित 11. दुसरा प्रश्न काय, कर्णित 13 वजा कर्णित 7 छेदस्थानी कर्णित 13 अधिक कर्णित 7. पुढे त्यांची बेरीज आहे कर्णित 13 अधिक कर्णित 7 आणि छेदस्थानी कर्णित 13 वजा कर्णित 7. दोन्ही एक्झाम्पल मध्ये तुम्हाला दिसत असेल की त्यांची काय बेरीज आहे, पण एक चेंज आहे. तो काय, इथे सुरुवातीला अधिकचं चिन्ह आहे मग वजाचं चिन्ह आहे, इथे सुरुवातीला वजाचं चिन्ह आहे आणि मग अधिकचं चिन्ह आहे. त्याच्यानंतर जो याचा अंश आहे तो पुढे काय दिलाय छेदस्थानी दिलाय आणि जो याचा छेद आहे तो अंशस्थानी दिलाय. सेम खाली पण एक्झाम्पल मध्ये तेच केलेलं आहे. जो याचा अंश आहे तो छेदस्थानी दिला आणि जो छेद होता तो अंशस्थानी दिला. आता ह्या एक्झाम्पलची मी एकदम तुम्हाला शॉर्ट ट्रिक सांगतोय. 2 एक्झाम्पल लिहिण्यामागचं कारण काय की जर मध्ये बेरजेचे चिन्ह असेल, ठीक आहे, आणि इथे पहिलं चिन्ह अधिक असू द्या नाही तर पहिलं चिन्ह वजा असू द्या, काहीही फरक पडत नाही. मी तुम्हाला जी ट्रिक सांगणार आहे, जर मध्ये बेरजेचे चिन्ह असेल तर दोन्हीच्या वेळेस तीच ट्रिक वापरायची. आता ती काय ते आपण बघूया. इथे तुम्हाला 2च संख्या दिसत असतील, कर्णित 15 आणि कर्णित 11, बरोबर. कर्णीच्या मधली जी संख्या आहे ती लक्षात घ्यायची. काय रे मग 15, बरोबर, अधिक नंतर काय कर्णित 11. पण आपण कर्णीचा विचार करायचा का नाही, फक्त मधली संख्या कोणती आहे 11, म्हणून मी 11 घेतले. आता मी करेल दोघांची बेरीज 15 अधिक 11. ठीक आहे, यांची बेरीज करायची आणि त्याची दुप्पट करायची. हा डायरेक्ट मी तुम्हाला सूत्र सांगतोय, फॉर्म्युला आहे. काय करायचं, दोघांची बेरीज, फक्त मी कर्णितल्या संख्या घेतल्या, कर्णित 15 होते कर्णित 11 होते, मी फक्त 15 आणि 11 घेतले आणि त्याची बेरीज आणि त्याची दुप्पट. खाली छेदस्थानी काय घ्यायचं रे, तर 15 आणि 11 या 2 संख्या घेतल्या होत्या, त्यांच्या दोघांचा फरक म्हणजेच काय, तर 15 वजा 11. आपलं उत्तर कसं येईल रे, 2 गुणिले 15 आणि 11, 5 आणि 1 6, 1 आणि 1 2 आणि 15तून 11 गेले 4. आता भाग जात असेल तर देऊन द्या. बे 1 बे, बे दुने 4, बे 1 बे, परत बे 1 बे, बे 3 6, म्हणजे आपलं उत्तर किती आलं 13. समजलं. एकदम शॉर्ट ट्रिकने मी तुम्हाला सांगितलंय. जर तुम्ही याचं तिरकस गुणाकार, आता बेरीज आहे म्हटल्यावर तुम्हाला छेद त्यांचे समान आहे का, नाही, मग छेद आधी समान करावं लागतील. त्यासाठी तुम्ही काय कराल, तिरकस गुणाकार कराल, परत याला गुणाल, याला गुणाल, खालच्या दोघांचा परत गुणाकार कराल. हे सगळं न करता मी तुम्हाला शॉर्ट ट्रिक सांगितली, फक्त कर्णितली जी संख्या आहे तिचाच विचार करायचा. हा, जर आता त्यांनी इथे असं दिलं असतं काय, 3 अधिक कर्णित 11, म्हणजे 15च्या ऐवजी जर 3, पण 3 कसा दिला असता, असा पूर्ण दिला असता, तर मी त्याला काय कोणत्या याच्यात रूपांतर केलं असतं त्याचं, मला माहिती आहे. 3 म्हणजेच काय रे, तर कर्णित 9, बरोबर ना. कर्णित 9 म्हणजेच काय 3, 9चं वर्गमूळ 3. तर मी या 3ला 3 न ठेवता मी त्याला कर्णित 9 करून घेतला असता, कारण की ही जी ट्रिक आहे ती आपल्याला कर्णितलीच संख्या घ्यायची आहे. ठीक आहे, जर ती 3 असती फक्त तर मी तिला कर्णित 9 मध्ये कन्वर्ट केलं असतं आणि संख्या घेताना मी 9 आणि 11 ह्या 2 संख्या घेतल्या असत्या. समजलं. आता खालचं एक्झाम्पल सेम तसंच आहे, फक्त इथे प्लस होतं इथे मायनस आहे, पण साइन चेंज झाल्यामुळे आपली ट्रिक चेंज होणार नाही. का, कारण की इथे कोणतं चिन्ह आहे, बेरजेचं चिन्ह आहे. वजाबाकी मध्ये जर मध्ये वजाबाकी आली तर काय करायचं हे मी पुढच्या क्वेश्चन मध्ये सांगेल, पण इथे फक्त एवढं लक्षात ठेवा, जर मध्ये बेरजेचे चिन्ह असेल आणि सुरुवातीला तुमचं अधिक असेल किंवा वजा असेल, ट्रिक मध्ये काही चेंज होत नाही. मग आता काय करायचं रे, तो कर्णित किती आहे 13 आणि इथे कर्णित 7, मग मी काय करेल 13 अधिक 7 यांच्या दोघांची बेरीज आणि त्याची काय सांगितले मी दुप्पट. ठीक आहे, दुप्पट म्हणजे त्याला 2ने गुणायचं आणि खाली दोघांचा फरक 13 वजा 7, 13 वजा 7.
मग किती रे 2 गुणिले 13 आणि 7 20 आणि फरक कितीचा आहे 13तून 7 गेले 6 भाग जात असेल तर देऊन देऊ ठीक आहे 2 आणि जाईल बे 1 बे 3 6 मग किती आले 20/3 ठीक आहे म्हणजे खालच्या एक्झाम्पलचं उत्तर किती आलं 20/3 आणि वरच्याचं काय होतं 13 समजलं. चला आता आपण पुढचा प्रश्न बघूया. मागे जो प्रश्न बघितला त्यामध्ये इथे बेरीज होती. आता ह्या प्रश्नामध्ये दोन्ही एक्झाम्पल मध्ये काय इथे पण वजाबाकी इथे पण वजाबाकी. मग प्रश्न काय आहे कर्णित 12 अधिक कर्णित 8 छेदस्थानी कर्णित 12 वजा कर्णित 8. इथे पण कर्णित 12 वजा कर्णित 8 छेदस्थानी कर्णित 12 अधिक कर्णित 8. तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल जो इथे अंश आहे तो याचा छेद आहे जो याचा छेद आहे तो याचा अंश आहे. खालच्या उदाहरणात पण सेम आहे जो याचा अंश आहे तो याचा छेद आहे आणि जो याचा छेद होता तो याचा अंश आहे. पण एक चेंज आहे काय इथे अधिकचं चिन्ह सुरुवातीला आहे इथे वजाचं चिन्ह आहे आणि या दोघांमध्ये काय राहता वजाबाकीचं चिन्ह. ह्या व्हिडिओमध्ये आपण काय करतोय मागील वर्षी जे अवघड प्रश्न होते ते तर घेतोच आहे पण ह्यावेळेस जर आयोगाने एक लेवल अप करायचं ठरवलं तर पुढच्या वेळेस म्हणजे आताचा जो पेपर येणार आहे आपला त्यात कोणते क्वेश्चन येऊ शकतात हे पण आपण सांगतोय ठीक आहे. मग आता लक्ष द्या वजाबाकीच्या वेळेस वेगळी काय ट्रिक आहे ते लक्ष द्या. मी काय सांगितलं होतं आपल्याला फक्त कर्णीमध्ये ज्या चिन्ह आहे कर्णीमध्ये ज्या संख्या आहे त्याच महत्वाच्या आहे. मग इथे काय 12 आणि 8. आता वजाबाकी असल्यावर काय करायचं 12 आणि 8 घ्यायचे आणि त्यांचा गुणाकार करायचा पण ते कशात घ्यायचे कर्णी चिन्हामध्ये ठीक आहे. वजाबाकीच्या वेळेस ट्रिक आपली चेंज होते 12 गुणिले 8 ठीक आहे. मी यांचा केला गुणाकार आणि ते कशात घेतले पण मी कर्णी चिन्हात घेतले आणि त्याची करायची 4 पट ठीक आहे. बेरजेच्या वेळेस आपण दुप्पट करत होतो वजाबाकी आहे 4 पट करतोय ठीक आहे. आणि खाली काय छेदस्थानी 12 आणि 8 यांचा फरक घेत होतो म्हणजेच काय तर 12 वजा 8 मग किती रे 4चे 4 इथे किती आले 12 8 96 आणि 12तून 8 गेले 4 काही कॅन्सल होत असेल तर करून द्या 4 गेले 4 गेले म्हणजे आपलं उत्तर किती कर्णी चिन्हात 96. ओके समजलं काय केलं मी इथे वजा चिन्ह आहे बरोबर तर 12 आणि 8 हे कर्णी चिन्हात घेतले त्यांचा गुणाकार केला त्याची 4 पट केली आणि खाली दोघांची वजाबाकी. हा आता इथे अधिकचं चिन्ह होतं त्याच्यामुळे हे आपलं जे कर्णी चिन्हात 96 उत्तर आहे ते आपलं कशात आहे धनामध्ये ठीक आहे अधिक स्वरूपातच आहे. पण आता इथे सुरुवातीला जर वजा चिन्ह आलं तर काय करायचं आपण आधी व्यवस्थित सॉल्व्ह करू. काय 23 गुणिले 19 यांचा काय करायचं रे गुणाकार हे कशात घ्यायचे कर्णी चिन्हात 23 गुणिले 19 याची किती करायची 4 पट म्हणजे याला 4ने गुणायचं आणि खाली किती दोघांचा फरक 23 वजा 19 23 वजा 19. मग आता 4चे 4 कर्णी चिन्हात गुणाकार करू 19 त्रिक 57 57चे 7 हातचे किती आले 5 19 दुने 38 38 आणि 5 43 ठीक आहे म्हणजे कर्णी चिन्हात किती आले 437 आणि 23 मधून 19 गेले 4 ठीक आहे आणि कॅन्सल होत असेल तर कॅन्सल करून द्या 4 गेले 4 गेले आपलं उत्तर किती आलं कर्णी चिन्हात 437. पण मी काय सांगितलं वजाबाकीच्या वेळेस ट्रिक चेंज होते. इथे वजाचं चिन्ह आहे वजा चिन्ह असेल आणि जर सुरुवातीला अधिक चिन्ह असेल तर आपलं उत्तर धनमध्येच येतं ठीक आहे म्हणजे त्याला बेरजेचे चिन्ह राहतं जे काही आपण लिहत नाही धन राहतं. पण जर वजा चिन्ह असेल आणि सुरुवातीला जर वजा चिन्ह असेल म्हणजे इथे पण वजा आहे आणि इथे पण वजा आहे तर आपल्या उत्तराला वजा चिन्ह द्यायचं ठीक आहे. जे आपलं फायनल उत्तर काय वजा कर्निस्थ 437. कळतंय काय केलं मी इथे वजा होतं म्हणून इथे वजा चिन्ह दिलं अधिक होतं काही दिलं का नाही आपण अधिकचं चिन्ह असंही देत नाही. आणि ही ट्रिक कधी जेव्हा तुमचं मधलं चिन्ह वजाबाकीचं असेल तेव्हा. आपण पुढचा प्रश्न बघूया ठीक आहे. प्रश्न मी लिहिलाय ऑलरेडी वायचा 4था घात अधिक 24y वजा 10y वर्ग भागिले y अधिक 4 यांचा भागाकार करायचा आहे आणि भागाकार व बाकी किती असेल ते लिहायचं आहे. मी ते तुम्हाला ऑप्शन पण दिले आहे वायचा 4था घात वजा 4y वर्ग अधिक 6y याची बाकी 0 आहे. इथे भागाकार आहे y घन वजा 6y वर्ग अधिक 4y आणि याची बाकी 2 आहे.
वाय घन वजा 4y वर्ग अधिक 6y त्याची बाकी 2 आहे, वाय घन वजा 4y वर्ग अधिक 6y त्याची बाकी 4 आहे. ठीक आहे. आता हा प्रश्न मी बेसिकने तुम्हाला ऑलरेडी सोडून दाखवलाय, पण यामध्ये पण मी तुम्हाला एकदम शॉर्ट ट्रिक सांगणार आहे. काय करायचं, अशा प्रकारचे जर तुम्हाला एक्झाम्पल आले तर सगळीकडे किती दिसतोय का तुम्हाला, वाय दिसतोय. वायची एखादी किंमत ठरवून घ्यायची. आता मी इथे वायची किंमत 1 घेतो. एकच का, कोणतीही घेऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाहीये. 2 3 4 5, पण जर मोठ्या किमती घेतल्या तर कॅल्क्युलेशन मोठं होईल आणि कॅल्क्युलेशन वाढत जाईल. त्याच्यामुळे मी 1 घेतला का, एकाचा चौथा घात पण तोच, एकाचा वर्ग पण तोच, घन पण तोच. 1 घेतला तर काय, आपलं कॅल्क्युलेशन सोपं होतं आणि उत्तर लवकर निघतं. ठीक आहे. म्हणून मी वायची किंमत 1 घेतो. मग आता वरती जो आपला भाज्य आहे त्याच्यात आपण वायची किंमत 1 टाकू. वायचा चौथा घात अधिक 24y वजा 10y वर्ग. ठीक आहे. आणि भागिले किती रे, y अधिक 4. वायची किंमत 1 घेतो. एकाचा चौथा घात अधिक 24, इथे तुमचा y 1 घेतला वजा 10 एकाचा वर्ग छेद किती 1 अधिक 4. एकाचा चौथा घात एकच अधिक 24 1 24. ठीक आहे. आणि एकाचा वर्ग एकच गुणिले 10 किती 10. 4 आणि 1 छेदस्थानी 5 आले. 24 आणि 1 किती रे 25 वजा 10 छेद किती 5. 25 मधून 10 गेले 15 छेद किती 5 आणि 5 ने 15ला 5 ने भाग दिल्यास किती भागाकार आला 3. माझा भागाकार किती आला 3. आणि भाग पूर्ण केला म्हणजेच काय, तर बाकी किती आहे 0 काय आली बाकी. मग आपला ऑप्शन बघू कुठे, बाकी एकाच ऑप्शन मध्ये किती आहे 0 आहे. ठीक आहे. पण आता वायची किंमत आपण किती घेतली होती 3. आपण या भागाकारात वायची किंमत 1 घेऊन, सॉरी वाय आपला भागाकार किती आला 3. आपण वायची किंमत किती घेतली होती 1. मग आपण ह्या समीकरणात वायची किंमत 1 घेऊन बघू. जर आपलं उत्तर 3 आलं म्हणजे जो आपला भागाकार आहे तो जर 3 आला आणि बाकी 0 आली म्हणजेच हे आपलं उत्तर. आता चेक करू. हे मी परत खाली लिहितो. वाय घन वजा 4y वर्ग अधिक 6y. वायची किंमत किती आहे 1, तीच आपण इथे घेऊ. एकाचा घन वजा 4 एकाचा वर्ग अधिक 6 तुमचा 1. एकाचा घन एकच वजा एकाचा वर्ग 1 गुणिले 4 किती 4 अधिक 6 1 6. मग 6 आणि 1 किती रे 7. 7तून किती वजा करायचे 4. 7तून 4 गेले 3. म्हणजे हा जो तुमचा भागाकार होता याच्यात आपण वायची किंमत घेतली 1, तो भागाकार किती आला 3. इथे पण किती आला 3 आणि बाकी किती आहे 0. याचे पण बाकी किती आहे 0. अशा प्रकारचे एक्झाम्पल ह्याच मेथडने सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. आपण या व्हिडिओमध्ये मोजून 6 ते 7 गणितं घेतले, पण मी प्रत्येक एक्झाम्पलचा एकदम बेस्ट अप्रोच तुम्हाला मी दिलेला आहे. ठीक आहे. जर व्हिडिओ आवडली तर नक्कीच लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. म्हणजे मी अशाच प्रकारचे प्रश्न जे मुलांना खूप अवघड वाटतात पण ते आपण एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम शॉर्ट ट्रिक्सने समजावून सांगत जाईल. ठीक आहे. धन्यवाद.